सासूबाईचा कानमंत्र कसं सासूबाईने नवऱ्याकडून हेपून घ्यायचं शिकवलं या कथेचा आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत. मंडळी, कालच्या भागामध्ये शालिनीबाईला खूप टेन्शन आलं होतं की आपल्या मुलीला मूलबाळ होत नव्हतं, म्हणून दुसऱ्या दिवशी पर्स हातात लटकत त्या बाहेर पडल्या. तसं रमाचं घर म्हणजे त्यांच्या मुलीचं घर जवळच होतं. पटकन त्यांनी रिक्षा हात केला आणि त्यांना पत्ता सांगत त्या आत बसल्या. डोके मागे नेत त्या रेलून बसल्या आणि डोळे मिटले तेव्हा परत त्यांना रात्रीच्या प्रसंगाची आठवण झाली. त्याबरोबर त्यांच्या फोद्यावरचे केस सरसवले. नंतर रिक्षाला लागणाऱ्या प्रत्येक दणक्याबरोबर ती तीव्र होत गेली. पूर्वी कसे त्यांचे पतिदेव नेहमी तयार असायचे ते आठवून त्यांना खूपच खेद आला. हल्ली त्या कसल्या कसल्या गोळ्या मिळत आहेत म्हणे, वायग्रा की काय? एखादी आणायला सांगायला पाहिजे मिस्टरांना, पण त्यांना कुठला एवढा सोस. तेवढ्यात त्या रम्याच्या घरी पोहोचल्याही. बेल वाजवण्याच्या आधी त्यांनी खांद्यावरून पदर घेतला आणि कालच्या रात्रीच्या खुणा अंगावर असतीलच तर दिसायला नको कुणाला. मित्रांनो, कालच्या भागामध्ये पाहिलं की त्यांच्या नवऱ्याने कसा त्यांचा फोदा गुटला होता. नक्की बघा कालचा भाग. बायकांच्या नजरा उकचच असतात. 9च्या ठोक्याला त्यांनी रमाच्या घरची बेल वाजवली होती आणि त्यांना अचानक बघू रमा चकितच झाली. अगं आई, तू? काही फोन बिन नाही आणि अचानक आले अशीच. म्हटलं बघावं लेकीचा संसार कसा चाललाय. ठीकच आहे सगळं. हे इतक्यातच गेले ऑफिसला. बस तू चहाच करत होते मी. चहा झाल्यावर ती आपलं आवरत होती. शालिनीबाईसुद्धा टी व्ही बघत वेळ घालवला. त्यांना टी व्ही बघायला फार आवडायचं. कार्यक्रमापेक्षा जाहिरातीचं काय छान छान असतात हो. जाहिरातीच्या धून जिंगल्स पटकन कानात बसतात, पटकन गुणगुणाशा वाटतात. नंतर रमा जेवणाचं करायच्या किचनच्या ओटापाशी उभी होती. शालिनीबाई इकडे डायनिंग टेबलवरती कांदा चिरत होत्या, लसूण सोलत होत्या. त्यांनी आता विषय छेडलाच. का गं जावई बापू, काय म्हणताय? हल्ली प्रमोशन होणार आहे म्हणे त्यांचं. अगं अजून वेळ आहे. दिवाळीच्या आसपास नवीन प्रमोशन होत आहे, तेव्हा होईल बहुतेक. आता काय मॅनेजरची बायको होशील तू. बायकोचे आभार माना म्हणावं. पायगुण चांगला आहे माझा म्हणावं. हो, ते काही मानत नाहीत पायगुण बिगुण. त्यांचा असल्या गोष्टीवर विश्वास नाही. मी म्हणते आता एखादं छोटं पाऊल येऊ दे घरात. ते आल्याबरोबर ते मानतील सगळं. रमा शांतच होती. तिने काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. अगं काय म्हणते मी, कानावर पडलं की नाही? अगं हो, आम्ही विचार करतोय. नुसता विचार कसला करताय? कृती करा म्हणजे. मी आता अजून कसला मुहूर्त पाहताय? रमा लाजली आणि कुसनुसच हसली. अगं काही अडचण आहे का? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? आणि जावई त्या बाबतीत ठीक आहेत ना? सगळं काही ठीक आहे ग, काही प्रॉब्लेम नाही. तू उगीच काळजी करू नकोस बघ, होईल आपच. अगं आता सगळे लोक टोचून विचारायला लागलेत. उगाच काळजी नकोस. तू नक्की सांग, तुझे सगळं ठीक आहे ना? महिन्याच्या महिन्याला होते ना वेळेवर? हा शेवटचा प्रश्न तिच्या पाळीबाबत होता. रमाने चमकून वर पाहिलं. अगं सांगितलं ना सगळं ठीक आहे म्हणून. उगीच नुसत्या चौकशा करत बसू नकोस. पण शालिनीबाईंनी आज पिच्छाच पुरवायचं ठरवलं होतं. असल्या बाबतीत लोक काचकूच करतात सांगायला, म्हणून उगच आपलं विचारलं. काही सांगेल तर सांग मोकळेपणाने. तुझे बाबा मोठमोठ्या स्पेशलिस्टना ओळखतात, तसे सगळं व्यवस्थित करून देतील ते. अगं काही नाही ग, सगळं व्यवस्थित आहे. तू काही काळजी करू नको. शालिनीबाईने आपला चष्मा काढून तिच्याकडे रोखून पाहिलं म्हणाल्या. अगं मग मला एक सांग, जावई बाहेर हॉलमध्ये का झोपतात ग? म्हणजे सूर्य सांगत होता काल आल्यावर. काही भांडण झालं का तुमचं? तसलं काही नाही. उगाच झालं होतं छोट्या गोष्टीवरून आणि कितीदा होतं असली भांडणं. नेहमी का? अगं नाही ग, कधीच. काही सिरियस असतं तर मीच माहेरी निघून नसते का आले? रमा आता वैतागली होती. तू अशी वैतागू नकोस. मला नक्की सांग, असली भांडणं नेहमीच होत असतील तर मुलं कशी होणार तुम्हाला? तुमचं नीट पडतंय की नाही? शालिनीबाईंनी पदराने आपल्या नाकाचा चष्मा टेकतो तिथला भाग पुसून चांगला साफ केला आणि डोळे पण चोळून साफ केले. रमा आता गप्पच बसली. आपल्या आईला अजून खोलात जाऊ द्यायचं नव्हतं तिला. शालिनीबाईंनी पण थोडा वेळ जाऊ दिला. सोसलेलं लसूण आणि चिरलेला कांदा तिच्या हातात देत त्या जवळ गेल्या आणि पाठीवर हात फिरवत विचारलं. देव करो आणि सगळं चांगलं असो, पण नसलं तर नीट सांग बाई मोकळेपणाने. आम्हाला काही करता आलं तर आपण करू. पाहिजे तर मी त्यांना सांगते जावे बापूशी बोलायला. नको, तू दादांना काही नको सांगूस. ते उगीच चिडचिड करतील. म्हणजे नक्की काहीतरी आहे.
उगीच चिडचिड नाही कोणी माणूस. बोल बाई पटकन. जाऊ दे ग, मी तरी तुला असल्या गोष्टी कशा सांगू. बरं बाई, जरा जेवण होऊ दे, मग नीट शांतपणे बोलत बसू. दोघींनी शांतपणे जेवण उरकली आणि आवरावर झाल्यावर दोघी हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसल्या. शालिनीबाईंना या गुबगुबीत सोफा आवडायचा. वळून थोडे पाय लांब केले की एखाद्या डुलकी घेता येते, त्याप्रमाणे त्या डोळे मिटून पडल्या. आता हा विषय पुढे कसा न्यायचा हा विचार करता करता त्यांचा डोळाच लागून गेला. रात्री तशी त्यांची झोप नीट झालीच नव्हती. पटकन झोप लागली. 4 वाजता जाग आली तेव्हा रमा समोरच सोफ्यावर अवघडून बसल्यासारखी जागीच झोपून गेलेली होती. लेकीबद्दल जिव्हाळ्यात त्यांच्या मनात दाटून आला. लेकीच्या संसारासाठी काहीतरी करायला हवं. जो काही तिढा आहे त्याचा सोक्ष लावायला ठरवून त्या उठल्या आणि आज जाऊन चहा करून आणला. चहाचे कप समोर टीपॉयवर ठेवत त्यांनी हाक मारली. अगं रमा, चल उठ, चहा केलाय मी बघ. लेकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्यांनी हाक दिली. रमा ताटकन उठून बसली. अगं आई, केव्हा झोप लागली हे कळलंच नाही बघ. मी येतेच असे म्हणत ती आज जाऊन फ्रेश होऊन आली. तिला आल्यावर हाताने धरून बाजूला बसून घेतलं. चहाचा कप तिच्या हातात दिला. घे, चहा घे, तर येईल लगेच. चहा झाल्यावर कप समोर ठेवल्यावर त्यांनी परत विषयाला हात घातला. मगाशी तू म्हणत होतीस की कसं सांगू म्हणून. काही नाजूक प्रकरण आहे का? म्हणजे जावायचं बाहेर काही, त्यांनी काही अर्धवटच सोडलं आहे. शी, काहीतरीच काय बोलतेस तू. हे काही त्यातले नाही. ते कधीही असलं काही करणार नाहीत. शालिनीबाईंनी एक निश्वास टाकला. म्हणजे तसा त्यांना जाव्याबद्दल विश्वासच होता, पण रमाला बोलते करायचे होते म्हणून त्यांनी तो विषय काढला होता. मग तुमचे संबंध ठीक नाहीत का? म्हणजे बेडरूममध्ये म्हणते मी. रमानं खाली मान घातली. तसं काही प्रॉब्लेम नाही ग, पण हल्ली ते भलते चेकाळलेले जरा. म्हणजे नक्की काय? तुला मारतात बिरतात की काय? नाही ग, मारतील कशाला, पण ते भलतंच. तिने वाक्य अर्धवट सोडले. भलतंच काय? नीट सांग जरा बाई. अगं ते भलतेच करायला सांगतात. म्हणजे शी, मला सांगवत नाही बाई. आता बाईची सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अगं भलतंच म्हणजे नक्की काय ग? लाजू नको, जरा मोकळेपणाने सांग बरं. ते म्हणतात की तू तिथे तोंड म्हणजे तोंडात घे आणि त्यांना पण माझ्या तिथे तोंड लावायचं असतं. अडखळत असं म्हणत तिने आपल्या मांडीकडे निर्देश केला. शालिनीबाईंनी जरा सरदच झाल्या. तिच्या म्हणण्याचा अर्थ कळल्यावर त्यांना उलगडा झाला. आपली मुलगी इतकी साधीसुधी असेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण चेहरा सरळ ठेवत त्यांनी अजून खोदायला सुरुवात केली. अजून काय म्हणतात का ते? अगं ते तर काहीच नाही. त्यांना म्हणजे तिकडून करायचं असतं, म्हणजे मागून. तिने मान खाली टाकली. आणि हे कधीपासून चाललं आहे? गेल्या 3-1 महिन्यापासून. मी नाही म्हटलं तर ते रागावून बाहेर येऊन झोपतात. असं ऐकून असा मामला आहे तर. थोडा वेळ असा शांततेत गेला. रमा आपली मान खाली घालूनच बसली होती. शालिनीबाईने विचार केला, आता आपल्या मुलीला जरा कानपिचक्या द्यायला हव्या. आपला चष्मा काढून त्यांनी पदराने पुसला आणि परत डोळ्यावर चढवत शालिनीबाईने घसा साफ करत बोलायला सुरुवात केली. हे बघ रमा, यात एवढं काही वाईट नाही. जावई जे काही मागताय त्या जगावेगळं असं काहीच नाही. प्रत्येकाला कधी ना कधी जरासा चेंज हवासा वाटतं. तसं म्हटलं तर जगातले सगळेच नवरे बायको सगळं करत असतात. आपल्या बायकोला सगळीकडून भोगावंसं वाटलं नवऱ्याला ते चांगलंच आहे की. तुला ते कसं माहीत झालं नाही याचं मला नवलच वाटतं बाई. रमाने चमकून वर पाहिलं. काहीतरीच काय बोलतेस तू आई? असलं काही अनैसर्गिक आहे असं वाटत नाही का तुला? अगदी जनावरासारखं. तिने फुतकारतच हे वाक्य काढलं. अगं त्यात काय अनैसर्गिक काय आहे? तू कुत्र्यांना नाही पाहिलंस एकमेकांना चाटताना? उलट तिथला मादीचा गंध तर वेडा करतो सगळ्यांना. म्हणून तर कुत्रे वास काढत फिरत असतात. जसं तुझ्या तोंडाचं तिथलं मुका घ्यावा असं वाटलं तर काय वाईट आहे? तिथे पण ओठच असतात ना. उलट नवऱ्याने तिथे तोंड लावल्यावर तर बायकांना जास्त मजा येते. तर मंडळी, या कथेचा हा भाग आपण इथेच थांबूया. बघूया पुढच्या भागामध्ये शालिनीबाई आपल्या मुलीला रमाला अजून काय समजूत काढतात आणि नंतर काय या कथेला वळण लागतं हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.